आज मी तुम्हाला एक अशा घटनेबद्दल सांगणार आहे, जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. ज्या हॉस्पिटलवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, तिथेच जर माणुसकीचा गळा घोटला जात असेल, तर सामान्य माणसानं जायचं कुठे? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. ही घटना आहे मध्य प्रदेशातील एका हॉस्पिटलची. रिपोर्ट्सनुसार एक जिवंत रुग्णाला चक्क मध्ये बंद करून ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाने त्याच्या कुटुंबियांना सांगितलं की रुग्ण कोमामध्ये आहे. हे सगळे कशासाठी? तर फक्त उपचारांच्या नावाखाली कुटुंबियाकडून लाखो रुपये उकळण्यासाठी. पण म्हणतात ना, सत्य लपत नाही. या कथेमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा तो रुग्ण स्वतःच्या अंगाला लावलेल्या सर्व नळ्या आणि पाईपसह सलाईन आयसीयूच्या बाहेर चालत आला. त्याने सर्वांसमोर हॉस्पिटलचं पितळ उघडं पाडलं आणि सांगितलं की मी कोमात नाही, मी जिवंत आणि शुद्धीवर आहे. ज्या ठिकाणी आपण स्वतःला सुरक्षित समजतो, तिथेच जर असा गोरखधंदा चालत असेल, तर सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. आपण सर्वांनी आता जागृत होण्याची गरज आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर कोणी अशा फसवणुकीला बळी पडणार नाही आणि अशा भ्रष्ट हॉस्पिटल्सवर कडक कारवाई होईल. सावध राहा, सुरक्षित राहा.